रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 21. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान व जेथे धनुर्धारी अर्जुन आहे तेथे लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. यया बोला संजयो म्हणे जी येर येरांचे मी नेणे परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेकासणे की जी. राहो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की. दया तेथे धर्मू तेथे सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. वसंत तेथे वन तेथे सुमनी पारिंगणे सारंगाची. गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. भाग्य तेथे विलासू सुख तेथे उल्हासू हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी कासनाथ तो श्रीकृष्णराव जेथ तेथे लक्ष्मी. आणि आपले निकांतेसी ते जगदंबा जयापासी अणिमादिकी कायदासी नवती तया ते. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागवेगे तेथेची आहे. विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू श्रीयेसी विजय निश्चतू तेथेची असे. तयाची देशींच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिणावे काय वढी माय बापे असता. ते पाषाणही आघवे चिंता रत्ने कानो हावे तिये भूमिके कान यावे सुवर्णत्व. तयाची या गावीची या नदी अमृते वहाविया नवलकाई राया विचारी पा. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कानो हावा ते. पै स्वर्गा पवर्ग दोन्ही इये पदे तया अधीनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. म्हणोनी जया बाही उभा तो लक्ष्मी येचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंभा ये रमिनेणे. आणि समुद्राचा मेघू उपयोगे तयाहुनी चांगू तैसा पार्थी आजी लागू आहेत ये. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे. येथ गुरुत्वा येतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला. तैसा देवाची आशक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाने इये स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळा आली. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला से कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तोची गा विजयासी ठाओ येथ तुझ कोण संदेहो तेथ नये तरी वावो विजयोची होय. म्हणोनी जेथ श्री तेथ श्रीमंतू जेथ तो पांडूचा सुतू
तेथ विजय समस्तु अभ्युदयो तेथ. जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमची, तरी या बोलाचे ध्रुवची माना. जेथ तो श्रीवल्लभू जेथ भक्त कदंबू, जेथ सुख आणि लाभू मंगळाचा. या बोला आन होई तरी व्यासाचा अंकुन वाहे, ऐसे गाजोनी बाहे उभिली तेने. धृतराष्ट्राचे बोलणे ऐकून संजय म्हणाला, तुम्हा दोघांपैकी कोणाचा जय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे. चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती आणि संत तेथे खरे काय नि खोटे काय हे जाणण्याची क्षमता असणारच. राजा तेथे सैन्य, सौजन्य तेथे निस्वार्थ प्रेम संबंध आणि जेथे अग्नी तेथे दाह करण्याचे सामर्थ्य असणारच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखाचे स्थान व जेथे सुख शांती तेथे पुरुषोत्तम या गोष्टी असावयाच्याच. वसंत तेथे प्रफुल्लित वने, प्रफुल्लित वने तेथे फुले आणि तेथे भ्रमरांच्या अनेक पंक्ती असावयाच्याच. जेथे गुरु आहेत तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन, जेथे आत्मदर्शन तेथे पूर्ण समाधान असावयाचेच. जेथे भाग्य तेथे सुखभोग, जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता. सूर्य जेथे तेथे प्रकाश असायचाच. असो, आता हे दृष्टांत पुरेत. त्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनात आहेत, तो भगवान श्रीकृष्ण जेथे तेथे लक्ष्मी असते आणि आपल्या पतीसह ती जगन्माता ज्या पुरुषाजवळ असते तेथे अणिमा, गरिमा, लधिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व ह्या 8 महासिद्धी दासी होऊन राहत नाहीत काय. विजयरूप जो भगवान श्रीकृष्ण तो ज्या पक्षामध्ये स्वतः उभा राहिला आहे तिकडेच जय हा निश्चित असणार. अर्जुन हा विजय या नावाने प्रसिद्ध आहे आणि श्रीकृष्णनाथ स्वभावतःच विजय स्वरूप आहेत. त्यामुळे लक्ष्मी सहित विजय त्याच पक्षाचा निश्चित आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे माताश्री पिताश्री असताना त्याने देशातील झाडांनी मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी कल्पतरूला प्रतिज्ञेने का बरे जिंकू नये? त्या देशातील सर्व दगड चिंतामणी का होऊ नयेत? तसेच त्या देशातील जमिनीला सुवर्णपणा का येऊ नये? त्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत? यात नवल ते काय? राजा, याचा तू नीट विचार कर. ज्याच्या मुखातून सहज प्रगटलेले शब्द यांना सुखाने वेद म्हणता येईल आणि देह असताना तो सच्चिदानंद का होऊ नये? ज्याचा पिता श्रीकृष्ण आणि ज्याची माता श्री लक्ष्मी आहे त्यांच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षामध्ये लक्ष्मी वल्लभ श्रीकृष्ण उभे आहेत तेथे सर्व सिद्धी हात जोडून आपणहून सिद्ध आहेत. राजा, याच्या पलीकडे मी काही जाणत नाही. मेघ हा समुद्राच्या पाण्यापासून बनलेला असतो, परंतु जगाला उपयोग होण्याच्या दृष्टीने समुद्रापेक्षा मेघ अधिक चांगला असतो. तसेच श्रीकृष्णापेक्षाही अर्जुनाचे भाग्य आज अधिक विशेष आहे. लोखंडाला सुवर्णाची दीक्षा देणारा परीस हा गुरु आहे, परंतु जगातील व्यवहारामध्ये सोन्याचाच उपयोग होतो आणि त्याचीच योग्यता अधिक मानली जाते. या दृष्टांतावरून गुरुपेक्षा शिष्याचा अधिकार मोठा आहे असे जर मानले तर गुरुपणाला कमीपणा येईल असे कोणीतरी म्हणू शकेल, पण ते योग्य नाही. असे पहा की अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रगट करतो, त्याप्रमाणे देवाच्या शक्तीनेच अर्जुन बलवान आहे. अर्जुनाची स्तुती प्रत्यक्ष देवालाही आवडते. या स्तुतीला फार महत्त्व आहे.
मुलांनी सर्व गुणांमध्ये आपणास जिंकावे अशी वडिलांची तीव्र इच्छा असते. त्याच प्रकारे सर्व अर्जुनांनी सर्व सामर्थ्यात आपणास जिंकावे अशी भगवंतांची इच्छा असते. आज ती इच्छा सफल झाली. राजा, अधिक काय सांगावे? कृष्णाच्या कृपेने युक्त जो अर्जुन तो ज्या बाजूला आहे तोच पक्ष विजयाचे स्थान आहे. याविषयी तुला संशय कशाला पाहिजे? ज्या पक्षाकडे जर विजय आला नाही तर विजयाचे विजय पण व्यर्थ होऊन जाईल. म्हणून ज्या ठिकाणी लक्ष्मी तसेच लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण आणि पांडुराजाचा सुपुत्र अर्जुन तेथेच विजय असून ऐश्वर्य आणि भाग्य यांचा उदय आहे. महर्षी व्यासांच्या सत्यवचनावरती तुझ्या मनात पूर्ण विश्वास असेल तर माझ्या बोलण्याचा अर्थ अढळ आहे असे आपण माना. जेथे तो लक्ष्मी वल्लभ श्रीकृष्ण आहे आणि भक्त कदंब अर्जुन आहे तेथे सुख आणि मंगल लाभांचा वर्षाव आहे. हे माझे बोलणे असत्य होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणवून घेणार नाही. बाहू वर करून संजयने अशी गर्जना केली. एवं भारताचा आवांका आणुनी श्लोका एका संजयी कुरुनायका दिधला हाती. जैसा नेणो केवढावन्ही परिगुणाग्री ठेवुनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. तैसे शब्द ब्रह्मनंत झाले सवा लक्ष भारत. भारताचे शते सात सर्वस्व गीता. तयाही साता शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषींचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. येणे एकेची श्लोके राहे तेणे असके. विद्या जाताचे निके चिंतिले होय. ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे आंगे वाहत. पदे म्हणो की परमामृत गीता काशींचे. की आत्मराजाची सभे गीते ओढवले खांबे. मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. मोह महिषा मुक्ती आनंदली असे. म्हणोनी मने काय वाचा जो सेवकू होईल येचा. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके. ऐसे प्रकाशिले गीता मिशे राये श्रीकृष्णे. की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता. संसार पथ श्रांता विसंभावया. की सभाग्य संती भ्रमरी सेविले ते श्लोक कल्हारी. श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नली हे. की श्लोक नवतियान गमे गीतेचे महिमान. वाखाणी ते बंदीजन उदंड जैसे. की श्लोकाची या आवारा सात शके करुणी सुंदरा. सर्वागम गीता पुरा वसो आले. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया. श्लोक नवती बाह्या पसरू काजो. की गीता कमळींचे भृंग. की हे गीता सागर तरंग. की हरीचे तुरंग गीतारथींचे. की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आंतू. जे अर्जुन नरसिंहस्थू झाला म्हणोनी. की नो हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी. की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. ऐसिया शते सात श्लोका परी आगळा एक एका. आता कोण वेगळी का वाना वापा. तान्ही आणि पारहठी या कामधेनू ते दिठी. सुनी जैसिया गोठी की जतीना. दीपा आगिलू मागिलू
सूर्य धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा तैसे पहिले सरते श्लोकन म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काई आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काई येथ वाच्य वाचकही भागून धरी जे ये शास्त्री येकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही येथे अर्थे तेची पाठे जोडे येवढे घटे वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र म्हणून मज काही समर्थनी आता विषय नाही गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. याप्रमाणे संजयने महाभारताचा सारांश एका श्लोकात आणून धृतराष्ट्राच्या हाती दिला. ज्याप्रमाणे अग्नी हा किती विशाल आहे हे कळत नाही, परंतु रात्र झाली की सूर्याची उणीव दूर करण्यासाठी वातीच्या टोकावर ती ठेवून घरात आणला जातो. त्याप्रमाणे शब्दब्रह्म अनंत आहे. त्या शब्दब्रह्माचे 1.25 लक्ष श्लोकांमध्ये महाभारत आहे. या महाभारताचे सार म्हणजे 700 श्लोकांची गीता होय. त्या 700 श्लोकांचे तात्पर्य म्हणजे हा शेवटचा श्लोक होय. हा श्लोक महर्षी व्यासांचा शिष्य संजयाचा पूर्ण उद्गार आहे. जो या श्लोकाचे जाणीवपूर्वक चिंतन करील त्याने सर्व विद्यांचे शुद्ध सार स्वाधीन केले असे होईल. असे हे 700 श्लोक गीतेच्या पदांना स्वतः धारण करतात. ही पदे आहेत का गीतारूपी आकाशातील परम अमृत आहे. माझ्या मनात अशी कल्पना स्फुरण पावते की हे 700 श्लोक म्हणजे आत्मराजाच्या गीतारूपी सभागृहातील 700 खांब उभारले आहेत, अथवा 700 मंत्रांनी वर्णन करण्यास योग्य असलेली ही गीतारूपी भगवती देवी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर रूपी महिषासुरांचा नाश करून त्या विजयाने आनंद पावली आहे. म्हणून जो काया वाचा मनाने या गीता देवीचा सेवक होईल म्हणजे त्यातील आत्मज्ञान प्राप्त करून घेईल तो आनंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजाच होईल, अथवा अविद्यारूपी अंधारावर मात करून गीतेचा एक एक श्लोक सूर्याचा पैजेने जिंकतो. असे तेजस्वी श्लोक श्रीकृष्णाने प्रगट केले आहेत. संसार रूपी मार्गावरून चालताना जे श्रम होतात त्यांचा परिहार होऊन विश्रांती घेण्यासाठी हे 700 श्लोक जणू द्राक्षाचे वेलच असून ते गीतारूपी मांडवावर पसरलेले आहेत. अथवा हे गीतेचे श्लोक जणू भाग्यवंत संतरूपी भ्रमरांनी सेवन केलेली आणि श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात विकसित झालेली सुंदर आणि सुगंधी कमले आहेत. मला असे वाटते की हे फक्त श्लोक नव्हेत तर गीतेचा महिमा वर्णन करणारे जणू अनेक भाटच जमले आहेत. अथवा सर्व शास्त्रे 700 मंगलमय श्लोकांचे आवाज तयार करून सुंदर अशा गीतापुरीमध्ये राहण्यासाठी आली आहेत. गीतारूपी लक्ष्मीने स्वतःच्या आत्मरूपी आपल्या अत्यंत प्रिय पत्नीला आवडीने आलिंगन देण्याकरता जणू बाहू पसरले आहेत. तेच हे 700 श्लोक आहेत. अथवा हे श्लोक म्हणजे गीतारूपी कमलावरील भ्रमर आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील तरंग आहेत, किंवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाला जुंपलेले घोडे आहेत. अथवा गीता ही गंगा असून सर्व श्लोकरूपी तीर्थे अर्जुन रूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे मिळावयास आली आहेत. अथवा त्या श्लोकांच्या पंक्ती नसून चित्ताला अचिंत्य जे ब्रह्म त्याची प्राप्ती करून देणारा चिंतामणीच आहे, किंवा निर्विकल्प ब्रह्माला प्राप्त करून देणारी कल्पतरूची झाडे आहेत. असे हे 700 श्लोक आहेत. ते एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. आता कोणत्या श्लोकाची निवड करून त्याचे वेगळे वर्णन करावे? कामधेनूकडे पाहिले म्हणजे ती दुभती आहे का आटलेली आहे ह्या गोष्टी संभवत नाहीत.
दिव्याकडे आधीचा व मागचा भेद कुठला? सूर्याकडे बघितले असता हा धाकटा किंवा मोठा हे समजत नाही. अमृताचा समुद्र खोल किंवा उथळ कसा बरे असू शकेल? त्याप्रमाणे गीतेचे जे 700 श्लोक आहेत त्यामध्ये पहिला अथवा शेवटचा असे म्हणता येत नाही. स्वर्गामधील पारिजातकाची फुले नवी व जुनी असतात काय? तसे पाहिले तर गीतेतील श्लोकांना कोणतीच उपमा नाही. त्यामुळे त्याचे समर्थन तरी काय करू? भाव असा की प्रतिपादक शब्द आणि प्रतिपाद्य ब्रह्म हे दोन्हीही या श्लोकात एकरूप झाले आहेत. कारण या गीताशास्त्रात भगवान श्रीकृष्ण सांगणारे आणि हा श्रीकृष्ण रूपच अर्जुन ऐकणारा ह्या गोष्टी सर्वांना माहीत आहेत. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते. गीतेचे अर्थज्ञान व पठन हे फलदृष्टीने सारखेच आहे. तसेच गीता हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषय राहिला नाही. कारण गीता हा प्रभूची शब्दमय मूर्तीच आहे. शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमिषे कळी काळ ज्वरितोद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नाल तरी हेच कीर होवाल ना तरी पाठमिशे तिंबाल जिभची जरी तरी लोह एके अंशे झगटली या परिसे येरीकडे अपैसे सुवर्ण होय तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावा ना जव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल आंगा ना येणेसी मुख वाकडे करुणी ठाकाल कानवडे तरी कानीही घेता पडे तेची लेख जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते जैसा समर्थ दाता कोण्हा ते नास्ती न म्हणे म्हणोनी जाणत या सवा गीताची एकी सेवा काय कराल आघवा शास्त्री येरी आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळिली जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेऊई ऐसी बाळका ते ओरसे माय जै जेव उबैसे तै तया ठाकती तैसे घास करी का अफाटा समिरणा आपैते पण शहाणा केले जैसे विंजना निर्मुनिया तैसे शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्टुभे श्रीशूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे निपाणिये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची का शोभती तीये नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता आमोदू केवी गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने दर्पणाविन नयने नयनु का दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी का ह्या उपास्ती आकळता तो तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते 7 न होती तरी कोणा येत फावो शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तया तेची पाहे
काजे उमपते नोहे ठाकते कोण्हा, आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे, तरी काने मुखे फावे ऐसे का होते. म्हणून श्री व्यासांचा हा थोरू विश्वा झाला उपकारू, जे श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. आणि तोची हामी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता, आणिला श्रवण पथा मराठीया. व्यासादिकांचे उन्मेख रहाटती जेथ साशंक, तेथ मी हिरंक एक चावळी करी. परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझिया दुर्वादळा नान म्हणे की. आणि क्षीर सिंधूची तटा पाणिया येती गजघटा, तेथ काय मुरकुटा वारी जतसे. इतर शास्त्रांचे वाचन केले असता त्यांचा अर्थ समजतो आणि फलप्राप्ती झाली म्हणजे ते शास्त्र नाहीसे होते. तसे हे गीताशास्त्र नाही. हे ओतप्रोत ब्रह्मस्वरूपच आहे. देवाने विश्वाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मानंद सुलभ करून तो अर्जुनाच्या निमित्ताने गीतेच्या रूपाला आणला. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने पूर्ण कलायुक्त चंद्राकडून तप्त झालेली 3 भुवने शांत केली जातात, किंवा भगवान शंकरांनी कळीकाळ रूपी तापाने पीडित झालेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी गौतम ऋषींचे निमित्त करून गंगेचा खाली वाहणारा जलाचा ओघ निर्माण केला, त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू करून श्रीकृष्ण रूप गायीचे हे गीतेचे दुभते संपूर्ण जगात पुरेल एवढे दिले. या गीतारूपी अमृतगंगेमध्ये जर तुम्ही अंतःकरणपूर्वक स्नान कराल तर तुम्ही गीतारूपी ब्रह्म व्हाल, अथवा जिभेने गीतेचे पठन केले तर गीतारूप व्हाल. परिसाने लोखंडाच्या एका भागाला जरी स्पर्श केला तरी ते लोखंड दुसऱ्या भागापर्यंत आपोआप सुवर्णमय बनते. तशी गीता पाठरूपी वाटीतील श्लोकांचे पद मुखाला लावता क्षणी अंगी ब्रह्मतेची पुष्टी प्राप्त होते. अथवा गीतेकडे पाठ फिरवून जरी पडल्या पडल्या कानांनी फक्त श्रवण केले तरी तीच फलप्राप्ती होते. गीता श्रवण पठन करणाऱ्या आणि अर्थज्ञान जाणणाऱ्या कोणत्याही माणसास गीता मोक्ष प्राप्त करून देते, म्हणजे त्याचे आंतरबाह्य जीवन आनंदरूप बनविते. ज्याप्रमाणे समर्थ व उदार दाता हा कोणालाही विनमुख पाठवित नाही, म्हणून संत सज्जनांच्या संगतीत गीतेचे श्रवण करावे. इतर अनेक शास्त्रे शिकून काय परिणाम होणार? श्रीकृष्ण आणि अर्जुनाने जो मोकळेपणाने सुखसंवाद केला तो महर्षी व्यासांनी तळहातावर सहज घेता येईल एवढा सुलभ केला. आई जेव्हा बाळाला जेवू घालू लागते तेव्हा त्याला गिळता येतील असे लहान लहान घासच करते, अथवा अफाट वारा आपल्या हाती यावा म्हणून शहाण्या माणसाने ज्याप्रमाणे पंख्याची योजना केली त्याप्रमाणे शब्दांनी जे कळायचे नाही त्याचे अनुष्ठूप छंद करून व्यासांनी स्त्री शूद्र वगैरे सर्वांच्या बुद्धीला ते सुलभ करून ठेवले. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती बनले नसते तर ते स्त्रियांच्या अंगावर शोभून दिसले असते का? नाद ब्रह्म जर वाद्यामध्ये आले नसते तर मधुर नाद आपणास कसा कळला असता? फुले नसती तर सुवास कसा घेता आला असता? विविध पक्वान्नात जर गोडी नसती तर ती जिभेला कशी कळली असती? आरसा जर नसता तर डोळ्यांना आपले रूप कसे बरे पाहता आले असते? निर्गुण सद्गुरू जर आकारास आले नसते तर उपासकांना त्यांची कशी बरे सेवा करता आली असती? त्याप्रमाणे अनंत रूप ब्रह्म गीतेच्या 700 श्लोकांच्या रूपाने जर प्रकट झाले नसते तर ते कोणालाही जाणता आले असते काय? मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी देखील जग हे समुद्राकडे पाहत नाही तर मेघांकडे पाहते, कारण जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून जे वाणीला देखील प्राप्त होत नाही
त्याचे जर महर्षी व्यासांनी सर्वोत्तम श्लोक केले नसते तर श्रवण करण्यास अथवा मुखाने वर्णन करावयास कसे आले असते. म्हणून महर्षी व्यासांचे सर्व जगावर महान उपकार आहेत. त्यांनी श्रीकृष्णाच्या वचनांना ग्रंथाचा आकार दिला. आता तोच गीता ग्रंथ मी महर्षी व्यासांच्या श्लोकातील पदे विचाराने पाहत मराठी भाषेमध्ये सर्वांना श्रवण पठण करण्यास व त्यांचे अर्थज्ञान समजण्यास योग्य होतील असा प्रयत्न केला. महर्षी व्यासादिक अधिकारी महान विद्वानांची बुद्धी ज्या गीतेतील सिद्धांताविषयी साशंकपणाने व्यवहार करते तेथे मी एक सर्वसामान्य असूनही मराठी भाषेत ते मांडत आहे. परंतु गीतारूपी ईश्वर अत्यंत भावप्रधान आहे. तो महर्षी व्यासांच्या फुलांच्या माळा जशा धारण करतो तशा तो माझ्यासारख्याच्या दुर्वांनाही नाही म्हणत नाही. क्षीरसागराच्या काठावर हत्तींचा कळप पाणी पिण्यासाठी येतो तेथे तो समुद्र चिलटांना नको म्हणतो काय. पांख फुटे पाखिरू नुडे तरी नभीच थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ राजहंसाचे चालणे भूतळी झाली शाणे आणिके काय कोणे चालावे चिना जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कलशे चुळी चुळपणा ऐसे भरुनी न निघे दिवटीच्या आंगी थोरी तरी ते बहु तेज धरी वाती आपुलिया परी आणिच किना जी समुद्राचे निपैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै तेवी व्यासादिक महामती वावरो येती ये ग्रंथी मा आम्ही ठाको ये युक्ती न मिळे कीर जे सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखोनी शफरे ये रे पोहो न लाहती अरुण अंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगी काई या लागी आम्हा प्राकृता देशकारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नो हे आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोयी बाळ ये तरी न लाहे पावो काई तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य ही मीन पवतू के जाईन आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग जयाचे आंगिक आसिके ते जला होनी अर्के अंधाराचे सावाईके लोटी जत आहे समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे नी पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उज्ज्वळ चक्रवर्ती वेद जेणे सुभास सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू रहाटत से मजही आंतुरी घोनिया आता आयती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी तेथ के विस्मया लागी ठाओ आहे श्री गुरुचे निनावे माती डोंगरी जयापासी होती तेथे कोळी त्रिजगती एक वद केली चंदने वेधली झाडे जाली चंदनाचे निपाडे वसिष्ठे मांडली की भांडे भानुसी शाटी मामी तव चित्ता थिला आणि श्री गुरु ऐसा दादुला जो दिठी वेणी आपुला वैसवी पदी आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी
तैन दिसे ऐसी गोठी केही आहे. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध होवावे. श्री गुरु कृपा काय नोहे ज्ञान देवो म्हणे. या कारणे मिया श्री गीतार्थ मराठिया केला लोकायया दिठीचा विशो. परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे. तै गातयाचे निपांगे हे काढता नो हे. म्हणून गीता गाओ म्हणे ते गाणिवे होती लेणे. ना मोकळे तरी उणे गीताही आणीत. अगदी नवीनच पंख फुटलेले पाखरू फार उंच उडत नाही, परंतु त्याच आकाशात तो गरुड देखील अतिशय वेगाने आकाशामध्ये विहार करीत असतो. राजहंसाचे पृथ्वीवरील चालणे डोलाने म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणून दुसऱ्याने कोणी पृथ्वीवर चालावेच नाही काय. कलशामध्ये तिच्या पोकळीप्रमाणे पुष्कळ पाणी घेता येते, परंतु चूळ जरी लहान असली तरी तिच्या मानाने ती पाणी देत नाही काय. मशाल मोठी असल्यामुळे तिचे तेज मोठे पडते, परंतु वात जरी लहान असली तरीही आपल्या परीने तिचे तेज पडतेच ना. समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब मोठे दिसत असते, परंतु डबक्यातही डबक्याच्या मानाने दिसतेच ना. त्याप्रमाणे व्यासांसारख्या महान बुद्धीचे लोक या ग्रंथाचे विवरण करतात, तर आम्ही अल्पबुद्धीचे असलो तरी आम्ही या ग्रंथाचे विवरण करू नये काय. ज्या महान सागरामध्ये मंदार पर्वताच्या आकारा एवढे मोठे जलचर संचार करत असतात, हे पाहून देखील तेथे छोटे छोटे मासे पोहत नाहीत काय. अरुण हा सूर्याच्या अंगाजवळ राहत असतो, म्हणून तो सूर्याला पाहतो. म्हणून पृथ्वीवर असणारी छोटी मुंगी देखील सूर्याला पाहू शकत नाही काय. म्हणून आमच्यासारख्या सामान्य लोकांनी गीतेवर भाष्य केले ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे कोणालाही कोणतेच कारण नाही. वडील पुढे चालले असता त्याच मार्गाने मूल जर येत असेल तर त्यालाही इष्टस्थान प्राप्त होणार नाही काय. त्याप्रमाणे महर्षी व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारांना वाट पुसत मी सामान्य असलो तरी गीतार्थाच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या विपरीत अर्थाच्या गावाला जाईन काय. ईश्वराच्या क्षमाभावाने स्थावर जंगम विश्वाचा उपद्रव पृथ्वी सहन करते. ईश्वराच्या कृपेने चंद्रमा जगाला शांततेचे तेज प्रदान करत असतो. ईश्वराच्या तेजाने सूर्य हा प्रकाशित होत असतो, त्यामुळे सूर्य हा अंधकाराला दूर करतो. ईश्वराच्या सत्तेने समुद्राला जल मिळाले, त्या जलामध्ये माधुर्य व माधुर्यामुळे सौंदर्य प्राप्त झालेले असते. त्या ईश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल, आकाशाला महान विस्तार व ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झाले. ज्याच्या सत्तेमुळे वेदाला बोलण्याची शक्ती प्राप्त झाली, ज्याच्या सत्तेने सुख समृद्ध झाले, ज्याच्या सत्तेने विश्व हे रूपवान झाले. असो, आता हे वर्णन पुरे. ते सर्वांवर महान उपकार करणारे, ईश्वराशी ऐक्य पावणारे समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात येऊन वास करीत आहेत. त्यांच्या प्रेरणेने कृपेने आयतीच अर्थपूर्ण झालेली गीता मी जगास मराठी भाषेमध्ये सांगितली, तर यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काय आहे. एकलव्य कोळ्याने भिल्लाने श्री गुरूंच्या नावाने डोंगरावरती मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापन केली आणि त्याची मनोभावे सेवा केली आणि आपल्या धनुर्विद्येची कीर्ती त्रैलोक्यामध्ये सर्वमान्य करून घेतली. चंदनाने स्पर्श केलेली झाडे चंदनाप्रमाणे सुगंधी होतात. वसिष्ठ ऋषींनी सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली छाटी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली असता तिने सूर्यासारखा प्रकाश पाडला. श्रेष्ठांच्या कृपेने जगामध्ये एवढे सामर्थ्य येते, तर मग मी तर सात्विक चित्ताने संपन्न असा चेतन मनुष्य आहे. श्री सद्गुरूंसारखा परमेश्वराशी ऐक्य पावलेला असा माझा पाठीराखा आहे.
तो केवळ आपल्या कृपेने शिष्याला आपल्या पदावर बसवितो. मूळची दृष्टी सूक्ष्म स्वच्छ असून त्याला जर सूर्याच्या प्रकाशाची मदत मिळाली तर दिसणार नाही अशी कोणती गोष्ट आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे नित्य नवे श्वासोच्छवास हे काव्यग्रंथ होतात. कारण सद्गुरूंच्या कृपेने काय बरे होणार नाही? सद्गुरूंची कृपा लाभल्यामुळे सामान्य लोकांच्या दृष्टीला विषय होईल असा मराठी भाषेत गीतेचा अर्थ प्रगट केला आहे. तो अर्थ कोणी वक्ता असला तर नुसती वाक्ये वाचली तरी स्पष्टपणे समजतो. म्हणून गीतेवर बोलणारा माझा अर्थ भूषणेच होतात आणि गाणारा नसला तरी सुद्धा अक्षरे नुसती वाचली असता वक्ता जरी नसला तरी त्यात उणेपणा दिसत नाही. सुंदर आंगी लेणे न सुई तै तो मोकळा शृंगारू होई. ना लेईले तरी आहे तैसे के उचित. का मोतियांची जैसी जाती सोनयाही मान देती. ना तरी मानवीती अंगेची सडी. नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी. वसंतागमेची वाटोळी मोगरी जैसी. तैसा गाणिवे ते मिरवी गीते वीण ही रंगू दावी. तो लाभाचा प्रबंधू वोवी केला मिया. तेने आबाळ सुबोधे ओवी येचेनी प्रबंधे. ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी. पारुखणे जिया परी लागे नाकी. तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेओ समाधी आणि. ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. पाठ करिता व्याजे पांडित्ये येती वेशजे. तै अमृता ते नेणिजे फावलिया. तैसेनी आईतेपणे कवित्व झाले हे उपेणे. मनन निध्यास श्रवणे चिंतिले आता. हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल. सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. चंद्रा ते आंगवणे भोगुनी चकोर शहाणे. परिफावे जैसे चांदणे भलतयाही. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी ये. परिलोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया. ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथुनो हे कृपेचे वैभवती ये. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. ते क्षीर कल्लोळा आंतू मकरोदरी गुप्तू. होता तयाचा हातू पैठे झाले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयव चौरंगी. भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया. ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी. तेने योगब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैकवीरू. तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकीले. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव. संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. तेने कळी कळीत भूता आला देखोनी निरुता. ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. तो हा तू घेऊनी आघवा कळी गिळी तया जीवा. सर्व प्रकारी धावा करी पावेगी. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू.
झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. मग आर्ताचे निवूरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे. वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू. तेथ पुढा मी बापिया मांडला आरत्या पुलिया. की यासाठी येवढिया आणिलो यशा. सुंदर शरीरावर दागिना जरी नाही घातला तरी तो तसाच शोभून दिसतो, आणि तो सुंदर शरीरावर घातला तर त्याच्यापेक्षा अलंकाराचे दुसरे औचित्य कुठे असणार. मोत्याचा प्रकार असा आहे की तो हाराच्या सोन्यालाही शोभा देतो. कदाचित सोने नसले तरी नुसती मोत्यांची माळ अंगाला शोभा देते. वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर मोगऱ्याची वाटोळी फुले हारामध्ये गुंफलेली असो किंवा नुसतीच फुले असो, त्यांच्या सुगंधामध्ये कमीपणा नसतो. त्याप्रमाणे संस्कृत गीतेच्या गाण्याला जी शोभा वाढवितो किंवा गीतेच्या गाण्या वाचूनही जो आनंद कमळ विकसित करतो, असा तो दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवी छंदाचा ग्रंथ माझ्या हातून प्रगट झालेला आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत अथवा सर्वसामान्यांपासून ज्ञानींपर्यंत सर्वांना सहज समजतील अशी ब्रह्मरसाची मधुर अक्षरे मी त्या ओवी छंदामध्ये गुंफली आहेत. चंदनाच्या वृक्षाजवळ गेल्यावर सुगंध घेण्यासाठी त्याला फुले नाहीत म्हणून थांबण्याचे कारण नाही, कारण त्याचे सर्वांग सुगंधित आहे. तसा हा ओवीबद्ध प्रबंध श्रवण करताच श्रोत्यांना भावसमाधी लागते. मग त्याचे व्याख्यान श्रवण केल्यावर तो पुन्हा पुन्हा श्रवण करण्याविषयी नाद लावणार नाही काय. ह्या ओवी प्रबंधाचा पाठ करीत असताना पांडित्याचा प्रकाश पडतो आणि व्याख्यानातील गोडीचा अनुभव आल्यावर अमृताची देखील आठवण राहत नाही. तसे हे अमृताहून मधुर कवित्व सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने आयते उत्पन्न झाले आहे. त्यामुळे ओव्यांच्या श्रवणाने आत्मज्ञान प्राप्त होते. त्यामुळे मनन निरिध्यास याचे काही कारणच शिल्लक राहत नाही. हृदयातून सहजपणे स्फुरलेले हे सहज काव्य कोणालाही स्वानंद भोगाचा शेलका वाटा देईल आणि श्रवणाच्या द्वारा सर्व इंद्रिये तुष्ट करील. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी हा चतुर ठरला आहे, परंतु वाटेल त्याला चंद्राचे चांदणे तरी सहज भोगावयास मिळते. त्याप्रमाणे ह्या अध्यात्म प्रधान शास्त्रामध्ये अंतरंग अत्यंत सात्विक असणारे अधिकारी पुरुष सुखी होतीलच, परंतु सामान्य लोक देखील या ग्रंथातील शब्दचातुर्याने सुखी होतील. अशा प्रकारे हे खरे तर सद्गुरू निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर्य आहे. म्हणून हा ग्रंथ माझा नसून त्यांच्या कृपेचेच खरे वैभव आहे. क्षीरसागराच्या परिसरात त्रिपुरासुराचे शत्रू म्हणजे भगवान शंकर यांनी पार्वतीच्या कानात जे ज्ञान सांगितले ते कोणाला माहीत नव्हते. त्या क्षीरसागराच्या लाटेमध्ये एक मकर होता. त्या मकराच्या पोटामध्ये गुप्त रूपाने महाविष्णू होते. त्यांना शंकरापासून ते ज्ञान प्राप्त झाले. मच्छिंद्रनाथ संचार करीत सप्तशृंगावर आले आणि अवयव भंग पावलेल्या चौरंगीनाथाला भेटले. मच्छिंद्रनाथांच्या कृपाप्रसादाने चौरंगीनाथ सर्वांगांनी परिपूर्ण झाले. मग ती अखंड समाधी शिष्याला अनुभवता यावी या इच्छेने ही समाधी मुद्रा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला दिली. त्या मच्छिंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे जणू सरोवर आणि विषयांचा नाश करण्यास प्रसिद्ध अशा गोरक्षनाथाचा समाधी पदावर सर्वाधिकारी राजा म्हणून अभिषेक केला. अष्टांग योग संपन्न गोरक्षनाथांनी ते शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वय आनंदाच्या ऐश्वर्य योग सिद्धीच्या प्रवाहासह श्री गहिनीनाथांना प्राप्त करून दिले. कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे हे पाहून गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की आदिगुरु शंकरांच्या पासून शिष्य परंपरेने ज्ञानाच्या उपदेशाचा संप्रदाय आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो ज्ञानाचा उपदेश घेऊन तू कलीने ग्रासलेल्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर.
वेगाने जा आणि त्यांच्या दुःखांचा नाश कर. मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जसे भरपूर वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतःच अत्यंत कृपाळू असलेल्या निवृत्तीनाथांना आज्ञा झाल्यावर परमानंद झाला. दुःखाने पीडित झालेल्या लोकांच्या कळकळीने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून जी ही शांतरसाची अमृतमधुर वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवर भाष्य केलेला ग्रंथ होय. सद्गुरू माझ्यावर अध्यात्मशास्त्राचा वर्षाव करीत असताना तेथे चातक होऊन मी त्यांच्या समोर उभा राहिलो. या स्तव ग्रंथाचे यश प्राप्त करून दिले. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बोधवनी दिधले गोसावी मज वाचुनी पढे नावाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे परी साचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचढिजे अलंकारू म्हणिजे काय ते नेणे साई खडे याचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा या लागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्ये की आणि तुम्हा संताची सभे जे उनी वेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे तरी लोभे तुम्हासीची कोपे शिवतली याही परिसे लोहत्वाची अवदसे न मुकी जे आयसे तै कोणा बोलू वोहळे हेची करावे जे गंगेचे आंग ठाकावे मग ही गंगा जरी नोहावे तै तो काही करी म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी अहो जी माझी नि स्वामी मज संत जोडूनी तुम्ही दिधले ती ते सर्व कामी परिपूर्ण झालो पहा पा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे आळियाडे सिद्धी गेले जी कनकाचे निखळ ओ तू येईल भूतळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मो येती साताही हो सागरांते सोपे भरिता अमृते दुवाड नोहे तारांते चंद्र करिता कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडून ये तो मी येकू सर्व मुका बोलोनी मराठी या भाषा करी डोळेवरी लोका घेऊ ये ऐसे हा ग्रंथ सागरू ये व्हडा उतरोनी पैल कडा कीर्ती विजयाचा झेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू रचुनी माझी श्री गुरु लिंग जे पूजी गीता निष्कपट माय चुकोनी तान्हे हिंडे जे वाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे नोहे काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्मफळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जो हा मिया जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा ते पुरवूनी जी बहुवसा आणिलो सुखा मज लागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्रा तेही
जे असोनी त्रिशंकु दोषे धातया ही आणावे ओसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. याप्रमाणे सद्गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूप अनमोल धन निवृत्तीनाथांनी माझ्या पदरात बांधून दिले. या वाचून माझ्यामध्ये अधिक योग्यता नाही. मी शास्त्र शिकलो नाही अथवा अधिक ग्रंथ वाचले नाहीत. तसेच गुरूंची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. अशा मला ग्रंथ निर्माण करण्याची क्षमता कोठून असणार? पण सद्गुरूंनी मला निमित्त करून या ग्रंथाच्या रूपाने सर्व जगाचे दुःखापासून रक्षण केले. याकरिता मी पुरोहिताप्रमाणे जे काही बोललो आहे त्यामध्ये काही उणेपणा असेल तर तुम्ही श्रोत्यांनी आईच्या प्रेमगुणाने सहन करावा. शब्दांची रचना कशा प्रकारे करावी, शास्त्रीय सिद्धांत प्रक्रियेच्या आधारे कसे सांगावेत, सिद्धांत समजण्यासाठी शब्दालंकार अर्थालंकार असे मांडावेत, हे मी काही जाणत नाही. कळसूत्री बाहुली ज्याप्रमाणे सूत्रधार हलवीत असतो त्याप्रमाणे हलते. तसे मला श्रोत्यांपुढे निमित्त मात्र करून माझे स्वामी श्री निवृत्तीनाथच बोलत आहेत. यामुळे गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण श्री गुरूंनी पूर्वी तयार केलेला उपदेशच मी या ग्रंथामध्ये ग्रथित केला आहे. आणि तुम्ही संत सज्जन आहात. या सभेमध्ये एखाद्या गोष्टींचा उणेपणा झाला नाही तर लढिवाळपणाचा तुमच्यावरच दोष येईल. लोखंडाचा कमीपणा परिसाच्या स्पर्शाने जर सहज नाहीसा होणार नसेल तर त्याचा दोष कोणाकडे बरे येईल? ओहोळाने एवढेच करावे की गंगेस जाऊन मिळावे. मग जर त्याचा आपल्यामध्ये स्वीकार करून घेतला आणि तो साक्षात गंगा बनला तर त्याच्याकडे काय बरे दोष आहे? म्हणून महान भाग्याच्या योगाने मी तुम्हा संत चरणांच्या कमलांजवळ आलो आहे. तर आता मला या जगात काय उणे आहे? अहो स्वामी महाराज, माझ्या सद्गुरूंनी तुम्हा संतजनांची भेट करून दिली, त्यामुळे माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. असे पहा की तुमच्यासारखे थोर प्रेमळ माहेर मला लाभले. त्या अनुकूलतेमुळे माझे ग्रंथ निर्माण करण्याचे कार्य सिद्धीस गेले. मोठ्या मुशीमध्ये शुद्ध सुवर्णाचा रस ओतून पृथ्वी सुवर्णाची करता येईल, अथवा महेंद्रादी कुलपर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नांचा एखादा कुलपर्वत निर्माण करता येईल. 7 सागरांना अमृताने भरून टाकणे सोपे होईल. तारकांना सुद्धा चंद्र करणे अवघड होणार नाही. कल्पतरूंची बाग करणेही कठीण होणार नाही. परंतु गीतेतील अर्थाचे वर्म सद्गुरूंच्या कृपेशिवाय समजू शकणार नाही. तो मी सर्व प्रकारे मुका असून देखील सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने गीतेचा भावार्थ मराठीत अशा रीतीने केला की सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा. त्यांच्याच कृपेने एवढा ग्रंथरूपी महासागर तरुण पलीकडे कीर्तिरूपी विजयाचा झेंडा नाचविला. गीतार्थाच्या आवारामध्ये 18व्या कलश अध्यायासह सर्व अध्यायांचे महामेरू समान उंच भव्य दिव्य मंदिर तयार करून त्यामध्ये सद्गुरू रूपी शिवलिंगाची स्थापना केली. आता शिवलिंगाची ग्रंथाद्वारे पूजा करीत आहे. गीता ही निष्कपट प्रेम करणारी माझी आई आहे. पण त्या आईची आणि माझी चुकामुक होऊन मी तान्हे बाळ इकडे तिकडे व्यर्थ हिंडत होतो. त्या मायलेकरांची आज भेट झाली. ती पुण्याई माझी नसून ती पुण्याई तुमची आहे. तुम्ही संत सज्जनांनी जी कृपा केली त्यामुळे मी बोलत आहे. ज्ञानदेव म्हणतात, मी जे वर्णन केले ते लहान आहे, पण तुमची कृपा मात्र महान आहे. अधिक काय सांगावे? तुम्ही हा जो ग्रंथ समाप्तीचा सोहळा दाखविला त्या योगे माझ्या जन्माचे फळ मला प्राप्त करून दिले. मी ज्या ज्या सुखाची आशा केली होती, तुमच्यावर विश्वास ठेवला होता, त्या सर्व आशा तुम्ही पूर्ण करून मला अंतर्बाह्य आनंदी केले. हे स्वामी, माझ्या माध्यमातून तुम्ही ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी निर्माण केली ती पाहून आम्ही प्रतिसृष्टी करणाऱ्या विश्वामित्रालाही हसतो. कारण
ती नाशवंत सृष्टी त्रिशंकू राजाच्या निमित्ताने ब्रह्मदेवास कमीपणा आणण्याच्या उद्देशाने विश्वामित्राने उत्पन्न केली होती. हा ग्रंथ माझ्यासाठी नसून सर्वांसाठी आणि ब्रह्मदेवालाही आनंद देण्यासाठी आहे. शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरूही केला आहे. येथ तोही उपमे सरी नोहे जे विष गर्भकी. अंधकारू निशाचरा गिळिता सूर्ये चराचरा. धावा केला तरी खरा ताऊनी की तो. तातलिया जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे. तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. म्हणून तुम्ही मजसंती ग्रंथ रूप जो हा त्रिजगती. उपयोग केला तो पुढती निरूपमजी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. एथ माझे जी उरले पायिकपण. भगवान शंकरांनी उपमन्यूच्या प्रेमासाठी क्षीरसागर निर्माण केला, परंतु या ग्रंथासाठी तीही उपमा योग्य नाही. कारण त्या क्षीरसागरातून समुद्र मंथनाचे वेळी विष बाहेर पडले. परंतु या ग्रंथात संपूर्ण ज्ञानाचे अमृत भरलेले आहे. अंधकार रूपी राक्षसाने संपूर्ण चराचराला गिळून टाकले, परंतु सूर्याने आपल्या तेजाने चराचराला उजळून टाकले. हा सूर्य चराचराला ताप देऊनच हे कार्य करतो. तुमचे विचार अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे आहेत. म्हणून या ग्रंथाला सूर्याची उपमा देखील देता येत नाही. तप्त झालेल्या जगावर चंद्राने चांदण्यांची बरसात केली, पण तो चंद्र कलंकयुक्त आहे, म्हणून या ग्रंथाला चंद्राची देखील उपमा देता येणार नाही. याकरिता तुम्ही कृपाळू संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोगी व्हावा असा जो ग्रंथ निर्माण करून घेतला तो खरोखर अनुपम आहे. महाराज, आता फार काय सांगावे. मला निमित्त करून तुम्ही हे ग्रंथाचे कीर्तन निरूपण केले. तुम्हीच हा ग्रंथ सिद्धीस नेला. त्यामुळे या ग्रंथाच्या कर्तृत्वाविषयी माझा केवळ निमित्त मात्र सेवकपणा उरला आहे.